श्री शिवाय नमस्तुभ्यं. भक्ताच्या दुःखाकरता, भक्ताच्या आराधने करता, भक्ताच्या तपा करता आणि भक्ता करता तो काशीश्वर असणारा, काशीला विराजमान असणारा, कैलासावरती विराजमान असणारा तो ईश्वर, तो देव आहे ना, तो प्रगट होतो. आणि तो प्रगट होऊन आपल्या भक्ताला काय करतो? दर्शन देतो. महाराज दर्शन देतो. असाच नारद मुनींनी भगवान ब्रह्मदेवाला प्रश्न केला. म्हणजे महाराज, तो भगवान परमात्मा कुठे कुठे प्रगट झाला, कसा प्रगट झाला, त्याचे असणारे हे ज्योतिर्लिंग जे आहेत ते कसे आहेत म्हटले. हे ज्योतिर्लिंग कसे तयार झाले आणि या ज्योतिर्लिंगाचं महत्व काय आहे, ह्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्हाला काय प्राप्ती होईल हे आम्हाला सांगा म्हटलं. कारण हे जे ज्योतिर्लिंग आहेत ना, हे कसे आहेत? ज्योतिर्मय आहेत महाराज. साक्षात भगवान परमात्मा त्याच्यामध्ये विराजमान. ज्योती कोणाला म्हणतो आपण माहिती आहे? जे दिव्याला चालते तिला ज्योती म्हटलं जातं. दिवा बंद आहे, आपण म्हणतो का ज्योत लावलेली आहे. आपण नुसतं की त्या ठिकाणी दिवा ठेवलेला आहे. काय कर? ज्योती प्रज्वालित कर, ज्योती लावा. केव्हा म्हणतो? ज्यावेळेस दिवा ठेवलेला आहे. दिवा ठेवल्याच्या नंतर ज्योती म्हटलं नाही. ज्या ठिकाणी ती असणारी अग्नी प्रज्वलित झालेली आहे त्यावेळेस त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? ज्योती प्रज्वलित आहे. अशा पद्धतीनं त्या भगवान परमात्म्याची जी ज्योतिर्लिंग आहेत ना, ते ज्योतिर्लिंग कसे आहेत? साक्षात भगवान परमात्मा त्याच्यामध्ये विराजमान. कोणकोणते आहेत? चला आपण त्या भगवंताचं आपण सगळेजण मिळून त्या भजनाच्या आनंदामध्ये त्याचा असणारा काय करू? दर्शन करू महाराज. सर्व असणारा त्या भगवान परमात्म्याचं छोटस भजन. जय हो सगळ्यांनी. ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय. सर्वजण उभारा शिवाय आणि सगळेजण नामस्मरणामध्ये नमः शिवाय हाताने टाळे आणि त्या भगवंताचं नामस्मरण. वा, जय हो. सोमनाथाय शिव सोमनाथाय, हर हर भोले, नमः शिवाय. महाकाल शिव महाकाल, हर हर भोले, नमः शिवाय. ओंकारेश्वराय शिव ओंकारेश्वराय, हर हर भोले, नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय.